पकडायले. मला काल एकानं म्हणलं राम प्रभूनं रावणाच्या सोबत युद्ध करताना माणसं संग न्यायचे ते वानर संग नेले, माणसं मिळाली नसते का? 88 माणसं मिळत होते. पण आम्हाला माहित आहे जिथं युद्धाला चालाव ते गाव सोन्याचं आहे. हेला जर नेलं असतं मला एकट्यालाच भांडण करावं लागलं असतं. हे भिताडू पडू पडू इथं खिशात भरू भरू. त्याच्यापेक्षा नरापेक्षा जात भारीत म्हणून तुझं नाव वा नरा हाते लंका घेवविली म्हणे तुका. नाही रे म्हणला हो ते सुखासुखी असते. कोण म्हणाले कुंभकर्ण, कुणाला त्या गंधमादन. अरे नरड्याला आल्यावर आपला विचार करी जावर बदलावर म्हणला तुला जीवदान देतो, लय मोठी ऑफर आहे म्हणला. मग ऑफरचा विचार कर. दुनियाची ऑफर राहू दे म्हणला. जगलो तरी रामाचाच आणि मेलो तरी बे रामाचाच. रामाचा म्हणून मरण आनंदाने स्वीकारेल, पण रावणाचा म्हणून जगणार नाही. शुद्ध अशी वरपंग भक्ती नाही म्हणला. मेलो तरी रामाचा. मरण तुम्ही मावळ्याचा इतिहास लक्षात आणा डोळ्यासमोर. राजा करता मरण पत्करलं पण एक पाऊल सुद्धा माग नाही सरले, म्हणून आज मावळ्याचं नाव अजामर महाराज. राजा करता छातीचा कोट केला. मामा शंभू राजाच्या पाठीमाग किती खंबीर उभा राहिला. त्याचं नाव खंबीर उभा म्हणून त्याचं नाव हंबीरराव. मरण पत्करलं महाराज. नातं बघून शब्द नाही बदलला. नाही तर मामा मामा म्हणलं का नाही आपली मनच आहे की सारा गाव मामाचा. तुम्ही मामा बघा की कंस मामा, शकुनी मामा, मारीच मामा. बरे असा एकच मामा झाला त्याचं नाव हंबीर मामा. काय मावळे होते महाराज. रक्त सांडलं या महाराष्ट्रा करताना परी महाग नाही हाकी. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची म्हणता का. विठाला विठाला मरणाला भेणारी आमची औलाद नाही हे शब्द आहेत कुणाचे मावळ्याचे. तसं वानर म्हणाले काय आम्हाला मरणाचं देव वाटत. हे मरदाची चुटली बघा रे ढाल हाताला गुंडाळू निशाल. मरदाची चुटली बघा रे ढाल हाताला गुंडाळू निशाल. रक्ताने शरीर झालेला झेली तो वार वार बाबा तलवार झेली तो वार वार बाबा तलवार झेली तो वार.
सोडलं. निर्णय बदललास कर म्हणला. काही काही रात्रीतून बदलते. बदललास कर म्हणला. वानर म्हणला तकलीफ झाली म्हणून चिरकलो, बदलतो म्हणून चिरकाय नाही म्हणला. कुंभकर्ण राग आला, मोठा आवळ्या बरोबर नाकातून तोंडातून रक्ताच्या गुळण्या पडल्या. मरायच्या टायमाला जय श्रीराम मुखातून शब्द टाकला, मुलगा टाकून दिलं, प्राण सोडला. वानर मेलच, बदललं जव हे आकाशवर मरोबाई, जव हे आकाशवर मरोबाई, जव हे आकाशवर पडपाई, जव हे आकाशवर पडपाई. घोर भंगादाय, घोर भंगादाय, यम घोर भंगादाय, यम घोर भंगादाय. वानर त्रिभुवन माय, वानर त्रिभुवन माय. वने वानर त्रिभुवनाबाई, वने वानर त्रिभुवनाबाई. तरी मी तुझी जवात पाहे विठोबा. आ, नगरी आणि आता मागिला नगरी आणि आता मागिला, नगरी आणि आता मागिला. जव हे आकाशवर मरोबाई, जव हे भंगादाय, वने वानर त्रिभुवन माय. तरी मी तुझी जवात पाहे विठोबा. मरण जरी आलं तरी जबान बदलायची नाही. असे एक वचनी माणसं द्वापार युगात होते, त्रेतायुगात होते. आज माणसं जबानीला का बदलालीत? महाराज म्हणले हे या युगातला घोळ आहे, पुढे होईल. आणखी एक पक्षी सांगतो, पाखरू मांस खाणार. बरं खरं सांगू, रामाच्या बापाला जे मरण आलं नाही ते मरण त्या पाखराला आलं. त्याचं नाव जटायू. कशामुळे आलं सांगू? फक्त लबाड बोललं नाही. रावणानं म्हणलाच लय फडफड करायला सर तू मरण कशात आहे सांग. यानं काय म्हणला, तू सांग म्हणला. भेणार नव्हतं, निडर होत. मग सांगतो बरं तू सांग. त्यानं सांगतील रावणानं, अरे बैमानी केली, खोटं सांगितलं. यानं म्हणला मज मरण माझ्या पंखात आहे. खोटं बोलला का खरं हो? असं खाली वाकला रावण, पंख उपडले. जटायू मरूनच गेला, पण जबान बदलाय नाही. न पालटे एक भक्त भोळाची भाविक. आज बघा कुणाचाच विश्वास कुणावर नाही की. गाणे बी तसलेच नाही आहेत, मयावर भरवसा नाही का? नाहीत लोकांचा भरवसा.
कोणी बी म्हणाले, समोर एक बोलाले, तोंडावर एक बोलाले, महागारी एक बोलाले. तुमच्यासारखा माणूस 4 खेड्यात नाही म्हणाले. चहा पाहिजे कोणा, त्यानं भक्तीला गेलं, माणसातून गेले म्हणाले. असं का व्हाले ह्याच कारण आहे. ऐका कलेचे धर्मराज, हे 2 तोंडाचे जनावर म्हणजे हर माणूस 2 जबानीचा होईल. पुढे होईल ब्रह्मघोळ. तितक्यात भीमदादा पुढे आले. देवा, मी एक दृश्य बघितलं. म्हणजे कोणतं? सगळ्या शरीरावर, सगळ्या अंगावर राम 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 पाखराच्या नेलत. आणि ते पाखरू नासक पाणी पिऊन मांस खाऊ लागतं. रामाचं नाव असून नालीतलं नासक पाणी पाखरू प्यालं, ही मला आश्चर्यचकित करणारी गोष्ट डोळ्यासमोर आली. देवानं सांगितलं, हे कलियुगातला घोळ आहे. इथून पुढे लक्ष नाही का, कलियुगात इथून पुढे देवदेव करणार नाहीत असं नाही. ऐका बरं मुद्दा, देवदेवाच्या नावाचं पांघरून घेतील आणि मधून सरास पाप करतील. हे कलियुगातला घोळ आहे. अंगावर राम राम लिहून जे नासक पाणी पाहिजे का नाही, भजन बी करतील आणि व्यसन बी करतील. पुढे होईल ब्रह्मघोळ. पुण्य बी करतील. आणि आता लय पुण्य व्हाले का लय पाप व्हाले? हॅलो, आता काय व्हाल्यात? कोणी म्हणत असं एवढे सप्ते व्हालेत. ह्या सप्त्यानं काय व्हाले महाराज? 10,000 कडब्याची बनीम पेटली. तुम्ही बनीम म्हणता का वळई म्हणता? वळई पेटल्या 10,000 कडब्याची. वाटेत पाणी घेऊन 1 चमच्याने इजवाले. हे सप्ते करणं म्हणजे का नाही? हे पुण्य म्हणायला पुण्य आहे. ह्या पुण्याच्या मागून दुनियाचे पाप व्हाले. पुण्य करता होय पाप, पुण्य करता होय पाप, पाजोनी पोशिला साप, दूध पाजोनी पोशिला साप, करोनी आगोर जप, करोनी आगोर जप. आता लोक पुण्य बी करायले, पाप बी करायले, सप्ते बी करायले, पार्ट्या बी करायले. 500 रुपये पट्टी सप्त्याला द्याले आणि 5,000ची दारू एकटच प्याले. पुण्य बी व्हाले, पाप बी व्हाले. अहो कसं असते, अर्जुनानं प्रश्न विचारला भगवंताला. ज्ञानोबाऱ्या म्हणले, देवा हे आईशे कैशे, ज्ञानी याची मती भ्रंशे, मार्ग सांडून अनारीशे वर्तती जे. परमार्थिकानं तरी लाईन सोडून बाजूला जाऊन दे ना. सरास व्यसन करून, पहिलं व्यसन करीत नव्हते असं नाही, पण देवधर्माला भेट होते. पिणार खाणार माणसं सप्त्याच्या मंडपाकडे येत नव्हते, देवाकडे येत नव्हते. तिकडे जाऊ नये म्हणायचे. एखादी पिऊन माणूस जावलं, महाराज जावलं, समोरून जावला येत नव्हतं. महाराज बाबा कशाला जवळ जावं. एखादी बार म्हणलं इकडे एक किर म्हण, आम्ही आज तुमच्याकडे यासारखे न हो म्हणला. म्हणत होते की नाही.
येणार माणूस जर घरला पिऊन आले तर बाया घरच्या तांब्यात पाणी प्यायला देत नव्हत्या. पाणी प्यायला दे म्हणलं का नाही, संडाचं टंबरीला घ्यायचं असं वरून वतायचं त्यानं असं पाणी असलं होतं होय. आता मर्यादाच राहिली नाही मला. एक जण फुल पिऊन वाटत थांबले. आमची गाडी पुढे जावल्यात. ड्रायव्हरनं हरण वाजेलं भकीला सारखं ना. ड्रायव्हर उतरला, हाताला धरून बस बाजूला काढलं. सीटवर येऊन ड्रायव्हर सीटवर बसलं की ते मध्ये येऊन थांबलं. ड्रायव्हरला म्हणला महाराज ते भकीला जायना गेले, तुम्ही एक काम करा उतरा म्हणला. त्याला बाजूला काढून भकीला व्हा म्हणला, त्याला धरून थांबा म्हणला, मी तो गाडी पुढे घेतो. तर नाईलाच होता, दोघंच होतो आम्ही. मी उतरलो खाली, त्याच्या जवळ गेलो की धपकारा आला. असं नाकाला उपरणार ते मला म्हणाले, आमचा वास सुटला का म्हणला. मला गडबड आहे, जाऊ दे आत्ता तर सरकच ना म्हणलो. पाय ताणून थांबलं की नाही 15 मिनिटं. तिकून 2 माणसं गंध लिहून आली, कपाळाला गंध, खांद्यावर उपरणं. त्याचे गंध बघून कोण उपरणे बघून थोडं मला अवसान आलं. मी म्हणलं हे आपली माणसं आली, आपली माणसं आता येऊन त्याला भकीला काढतात का. महाराजाला आडीला असलं म्हणून त्याला बाजूला काढून आपली गाडी पुढे काढून देते. त्याच्या जीवावर त्याला मी दापा गेलो. 15 मिनिटं झालं थांबिलास म्हणलं, तुला काय कळतं का नाही महाराज माणसाव. मोठ्यानं बोलायला गेलो ते येऊन म्हणत, महाराज ते गाडव झालं, तुम्ही कशाला गाडव व्हायला. पुढे होईल ब्रह्मघोळ असला गोळ आहे. व्यसन करीत नव्हते लोक, नाही हो करीत होते, पण देवा धर्माला भेटत. व्यसन करून परमार्थात कोणी येत नव्हतं. आता परमार्थात व्यसन करून तंबाखू खाणं, सुपाऱ्या खाणं, व्यसन करणं. व्यसन करून केलेले भजन देवा पसतो जात नाही, त्याला फळ येत नाही. करा न करा, पटू द्या न पटू द्या, ऐका न ऐका. काही म्हणतील भजनाला काय हो, कसं बी केलं तर, कसं बी केलं तर भजन भजन करून वाया जाईना, पण व्यसन करून केलेल्या भजनाचा मनाव तितका उतार येईना. ध्यानात आले का माझं बोलणं. भजन करून वाया जाईना, पण व्यसन करून केलेलं भजन मनाव तितका उतार येईना. मशागत केल्या उतार तर यावं की. किती भजन व्हाले मला दुनियाचा. आता हाय का वागणुकीत. अहो तंबाखू खावं पण कीर्तनात खावं का. कीर्तनात भजन तंबाखू खाली मधून लक्ष गेलं त्याच्याकडे. मी म्हणलं थुकीत आहे कुठं बघावं. त्यानं तशीच गिळली. पुड्या खाणं काय चांगल्या तोंडाचं वाटोळं करणं. मला तंबाखू खाणार जवळ बसलं की मला कलकलच करते. कोंबडे ज्याच्या घरी आहे त्याच्या घरी एक पाणी पिऊ वाटणार. कोंबड्याला का अक्कल नसते. स्वयंपाकघर कळना, भांडे कळना, बेडरूम कळना, बैठक कळना, कोट्टई पिळी 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 हागण्यावरच राहते. कोण कोंबड हो. तंबाखू खाणाऱ्या अक्कल कुठेही पिचे पिचे पिचे. मंदिर कळना, कोपरं कळना, फरशी कळना, चांगलं रान कळना, वंगळ कळना, जेवाय बसलेले कळना, कुठे का नाही. आता हे चटई आता का नाही, चटईच्या दोन्ही सांधीतून थुकीत असं. बिडी पेटवाय डबी नव्हती तर एकानं देवाच्या त्या समईला जाऊन बिडी पेटवी. बरं मारुतीला वड म्हणायचं. किती वेळेस काही म्हणते लय महाराज बोलाले. तुम्हाला राग येत असला तर सोडून द्या, तुमचा कीर्तना सत्कार करू आपण, काय अडचण येते. आणि कीर्तन सांगणं म्हणजे सुटण्याकरता, माणसं सुधारण्याकरताच आहे. आम्ही येऊन तुमचं दाम घेऊन जावं त्याच्यात काय अर्थ आहे. एक दोन तरी निर्व्यसनी हो ना. तंबाखू
तंबाखू खाणारा बघा, तंबाखू खाणारा कुठं थुकल काही नेम नाही, कोंबडं कुठं हागल त्याचा काहीच नेम नाही. म्हणून सोपन काका म्हणायचे सत्कर, तंबाखू खाणाराचं तोंड आणि कोंबड्याची गाण सारखेच आहे म्हणायचे. व्यसन करून केलेलं भजन देवापर्यंत पावत नाही. आता किती भजन चालू आहे महाराज, हाय का भजनाचा होता, त्याला काय बिल निघाव का नाही? तुम्हाला एक प्रश्न आहे मला, तंबाखू खातो डीपीवरच आकडा पडला की. काय नाव तुमचं? बाबा बाबा रामप्रभू, द्या सोडून. आज सुटले, उभा टाका, हात जोडा, सुटले म्हणा. हा वा, कसा काय टाळी वाजवायच्या करता. पुढच्या वर्षी कीर्तनाला आलो की माझ्यातर्फे तुमचा सत्कार. रामदेवला कोणी जोडीदार व्हाले का? येऊ काय इकडे. तुमचं काय नाव? माधवराव. वा वा, 2 माधवराव. जवळ आहे का तंबाखू? नाही का? दुसरं कोणी आहे का आणखी? 2 झाले, 5 तरी हो. पंचमुखी हनुमान. दुसरं कोणी आणखी इकडे? एवढं गाव निर्वेश नाही. पत्रकार काहीच नाही. वा, पाठीमाग कोणी नाही. वा वा वा, भजण्याकडे फिरायचे. भजण्याचं उघडं करी जाऊ नये, आपल्या पार्टीचे असतात ना. एकदा बैठकीत बसून सांगावं लागते. हे बसले लोकांना, आपले माणसं आहेत, आपले म्हणजे ह्याला माप नाही, पण बैठकीत बसून सांगावं लागते आपला विषय काय चालू आहे. किती देवदेव वाढले महाराज, किती भजन वाढले. भजन सुद्धा करतील कलियुगात आणि पाप करतील. त्याच्याकरता आता गणपतीमध्ये, गणपती धार्मिक देवता आहे, शास्त्र मान्य देवता आहे. 11 दिवस पूजा करायची, मिरवणुकीत पिऊन नाचायचं. पुण्य आहे का पाप आहे? कोण पिलेलं नसते मिरवणुकीमध्ये, फक्त गणपतीचं सोडला. त्याच्या बी तोंडाला बाटली लावली होती हो, किलारीला. किलारीला गणपतीलाच म्हणले पेतूस का? ते म्हणला झोपताव का? झोपू दिले पहाट तांबड फुटता सुपात भटले केले. इकडे आलता की हाजर आपल्या ते किल्लारीपासून तवापासून कुठं कुठं कीर्तन, आता गणपतीच्या पुढे कीर्तन व्हायले. किल्लारीच्याच हे आहे ते परत. किती महाराज. आता पंक्तीचा स्वयंपाक करणं, पंक्तीचा स्वयंपाक देवाला निवद चलत आहे. ध्यान करा बरं. काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसाद देवाला निवद दाखवतो की नाही, मग कसा करावा स्वयंपाक? पंक्तीचा नैवेद्य देवाला दाखवता, स्वयंपाक कसा शुद्ध होऊन करावं की नाही? नुकते काढणारे पिऊन नुकते काढाले. तंबाखू खाऊन बाया चपात्या करायला पिची पिची धुकाल्या. असं करू करू असं करू करू असं करू करू झुलाले, असं चपाती करायला पिचकून धुकाल्या. आणि ती चपाती देवाला मारुतीला दाखवा. पुण्य व्हाले का पाप व्हाले? नाही. करा न करा का पटू द्या न पडू द्या, काय म्हणते एवढी खोली रुंदी सांगू नका. मला काय निवडणुकीला उभारायचं नाही. तुमचे काही मत मला घ्यायचे नाहीत. पटलं बोलिता नाही पटलं तर तुमचं चांगलं म्हणून सांगालो. निवद पंक्तीचा देवाला चलत आहे. स्वयंपाक्याने पुन्हा स्वयंपाक भकीला जाऊन तुम्ही काय तंबाखू खायचं खा, परे स्वयंपाक पंक्तीचा करताना व्यसन करायचं नाही. शिरा हटाले फुल पिऊन बरं मध्ये चुकी ना गेले. अवघड गोष्ट. किती सांगावं काय सांगावं महाराज. पण आम्ही तुम्हाला सांगू नाही तर सांगावं कुणा? मग समजा आम्ही जर तुम्हाला नाही सांगितलं, आमच्यावर दणकून केस होते ना. देव म्हणतोय तू भजन केलतस का? केलतो. तुझं नोंद कसं झालं नाही? कवा तंबाखू खात म्हणला. तंबाखू खाऊन केलेलं भजन नोंद होत नाही. तुला कोणा महाराज सांगाय नाही का? तुझ्या गावाला कोणते कोणते शाने शाने महाराज आले त्याचे नाव सांग. म्हणते फलाने फलाने माऊली महाराज आले, आमच्या नावानं वारण सुटत आहे. गिरगावला गेलतो का? तुम्ही सांगाय नाही का? नाही. करा मग पेशा. कुणाच्या पेचात पडा. ऐका न ऐका
आमचं काम सांगायचं आणि तुमचं काम करायचं बोलणं. एखाद्या रामायण चालू होतं मला शक्ती माझं कीर्तन होतं. मी गेलो दुपारी शक्तीला कीर्तन दुपारी नव्हतं मी गेलो ऐकायला. मंदिराच्या भकीला खुर्ची टाकून बसलो ना ऐकायला. एक रामायण सांगायला आणि एक वाचायला. मी म्हणलो वाह काय आवाज आहे महाराज. वाह वाह काय रामायण चालले. मला डोळ्याला पाणी आलं. किती गोड ओळी वाचायला आणि किती अर्थ गोड सांगायले. समोर एक म्हातारी बसली. त्या पोराकडे बघायला वाचण्याला सांगण्या असं करायला. मी म्हातारी चुचकऱ्या का मारायलीस. किती रामायण गोड वाचायलेत किती गोड सांगायला तू चुचकऱ्या का मारायलीस. तुला ऐकू वाटत घरला जाऊन झोप. तसं नाही महाराज म्हणले. ते दोघं जे सांगायलेत वाचलेत का नाही ते मय पोर आहेत म्हणजे मजी लेकर आहेत म्हणजे ते थोरलं वाचाले धाकलं सांगाले म्हणजे शक्य भाऊ आहेत म्हणजे. मी म्हणलो एवढ्या रामभक्ताची तू माझे धन्य माता पिता तुझ्या पाया पुढे. तिने म्हणली काय याचं पाया पडणं आले म्हणले. ते थोरलं 12 वर्षापासून मला बोले ना म्हणले. आणि धाकलं 8 रोजाखालीच मला मारले म्हणले त्यानं. आणि इकडे काम ये रे लक्ष्मणा. लक्ष्मण झोपलाय म्हणून बरं आहे ना तर उठल्या उठल्या तुला हानीत. हे इथून पुढे कलियुगात लोक पुण्य बी करतील आणि पुण्य करताना पापही करतील. हे कलियुगातला घोळा आहे. पुढे होईल विषय न्यारा दिसला. म्हणजे काय एक गाय रानात चुरलाल 3-10 कुत्रे मागे लावली होती. हे काय घोळा आहे. देवानं सांगितलं हेच घोळा आहे. कलियुगात सगळे लोक वाईट राहतील असं नाही. ऐका बरं खरे माणसं राहीत असं नाही. गावागणीच 10% लोक इमानदार 10% सत्यपतिव्रता 10% साधू 10% सत्पुरुष लोक सत्य इमानदार लोक कलियुगात हर गावात राहणार. परी लबाडाईची संख्या जास्त होऊन हे खऱ्या लोकांना त्रास देणार. कुत्री जी माग लागली तिने गायच्या खऱ्याच्या माग खरे नाहीत असं नाही हो. पण कुणी चलवते नाही. सांगायला गेले एखादी असं नाही असं नाही भलता शहाणा जाग्याला आम्हाला कळणार का. म्हणून आता तुम्ही जर बारीकीने बघितलं खरे माणसं सांदाडाला आहेत आणि लबाडाची बॅनर चौकाई नाही. सत्कार कुणाचीच आता खऱ्याचे नाहीत. खरं काम नाही. आपल्याला काय करायचं बाबा कसं का असं खरे नाहीत असं नाही पण समोर तोंडापुढे खरे येणार का हे तर चलू देणार ना. बहुमत वाढलं हो. गायीच्या मागे कुत्रे लागले म्हणजे लबाडाच्या खऱ्याच्या मागे लबाड लागले चलू देणार.
10 माणसं माळ्यावर तिथं तर तिकडून येता येता म्हणले पायी प्रवास तहान लागल्या कसं पाणी प्याव कुठं पाणी प्याव हिर होती हिर उतरायचं अवघड होती एक जण उतरलं पाणी पिऊन वरी आले दुसरी म्हणले आम्हाला उतरायला पाणी आम्हाला दे की कशात देऊ रे म्हणलं कशात तर दे रे म्हणले तांब्या कळशी बकीर घागर काही ते दे काहीच नाही रे म्हणलं कशात देऊ ते खाली हिरीत उतरल्याला थोडं बोलायला बासर होतं कालच बूट विकत घेतलाय नांदेडात म्हणला बुटात पाणी देऊ का आता हे वरच्या विचार करावं की बुटाने कसं पाणी प्यावं ते वरचे काम नाही निर्मल धुवून दे बघ निर्मल धुवून दे 4 बाऱ्या हे सोडून दिले तर मी 8 जणांना बुटानं पाणी पिलं 8 जणांना एक जण काय म्हणलं माणूस काय घंटाभर पाणी पिणारे मरत आहे कारण म्हणा बुटाने कसं पाणी प्यावं मयानं पिणं होईना म्हणलं सर 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 राग राग पुढे गेलं हिरीत उतरलेलं वरी आले पिलं का म्हणला पाणी सगळ्यानं पिलं म्हणले मग त्यानं पिलं नाही काय चकली खाल्यावर म्हणला दाबून धरून त्याला पाजीला असता तर बरं झालं असतं म्हणला आता सगळ्यांनी बुटानं पाणी पिले त्यानं एकट्याने पिलं नाही म्हणला इथून गावात जाते सऱ्या गावात सांगते मला ह्याने बुटानं पाणी पिले म्हणून काय चकली खाल्यावर म्हणलं हे काय म्हणलं अरे एकटं काय करणार आपण सगळे मिळून आपणच सांगूत म्हणलं ते पुढे गेले का नाही त्याच्या पोटात नाही ध्यानात नाही मनात नाही काहीच नाही निर्मळ मनानं पुढे गेले एका बाईच्या ते गावात अलीकडे घर बाई मला तहान लागले पाणी दे म्हणजे बाईनं पाणी दिली प्याला मामा बसून पाणी प्या की उन्हाळा दिवस आहे पाण्यावर कोण मोठं गेले ते असं बाई बोलायला हे बसून पाणी प्याले जबान तोंडातून काढायला नाही शब्द काढला नाही मागचे 9 काय म्हणत सांगाले बघा आपलं सांगाले बघा म्हणत सांगाले बघा आपलं सांगाले आणि 9ला 9 मागवले म्हणत बाई ह्याला कशाला पाणी प्यायला दिलीस हे बुटानं पाणी पिते म्हणलं ती बाई का म्हणे मामा माळकरी हलकीन बुटानं कसं पाणी पिलं ते मला माईच्याने मी पेल नाही कुणाला येड्यात करायला मामा एक माणूस लबाड बोलते एवढे 9 लबाड बोलते का तुम्हाला मला प्रश्न विचारायचा एकाचं खरं का 9चं खरं खरं कुणाच खरं एकाच खरं झालं कुणाच का बहुमतेच आहे ना तसंच सध्याच्या काळात बहुमत खोट्याचं वाढल्यामुळं सत्य गेले बोलावरे सत्याची चाल थोरी सत्याची चाल थोरी खरं वागलं किंमत येणार नाही सध्या भाव तुपाला आहे का दारूला मनानं कशाला सांगू महाराज म्हणले हो येते नवनीता नपुसे कोणी मद्यपानाची शिराणी येते नवनीता नपुसे कोणी केळ झाल्या विचारणी दैन्यवानी पतीव्रता चौकशी करून बाई तूप घ्यायले मामा दालडा मिसळा म्हणाले ते म्हणाले नाही बाई घरचं तूप आहे असलं असतं का एकानं निक्क्या दुधाचं दही केलं रसकर गुणी काढ दही आता निक्क्या दुधाचं दही थेंबर न पाणी टाकलेलं कसं दोघं बोलला होतं एकरी म्हणलं इथं आलतो म्हणा आणि हे तर इकलं ना बरं कसलं आम्ही तर इकडून तोंड सोडलं ते हांड्याचं असं बघितलं हसलं येड्या म्हणला याची दुनिया नवर म्हणला आता इतका निक्का मालचं म्हणणार म्हणला हीच दही तुला एका घंट्यात इकून दाखवा म्हणला त्याने म्हणलं काय करावं ते आंबट खट 8 दिवसात शिळ टाकाय का म्हणलं इतकं आंबट राहावं म्हशीच्या जर पुढे ठुलं
तिनं झिजरा द्यावा मला इतका आंबट राहा म्हणलं हाय का मी म्हणलं आमच्या फ्रीज मध्ये असेल रे बघ म्हणलं मग ते फ्रीज मधली बाटली ताकाची काढली त्या हांड्यात रिचविली एवढं लाकूड घेतलं चल मला वागा म्हणलं आता कसं तुझं दही इकत नाही बघूत म्हणलं गेलं डोसकर हांडा घेऊन दही म्हणलं. त्या चौथ्या मडलोची बाई खाली आली तर तोंड सोडून ते पातळ पातळ काटेवानाचं दही बघ ह्याला म्हणते दही असलं मामा रोजच आणि जाऊन ते तिकून येऊन म्हणाले महाराज खऱ्याची दुनिया नाही हो म्हणला मी तुला आता कळाल्या का र म्हणलं मी लटिके ते रुचे साच कोणाही न पचे पुढे होईल ब्रह्मगोळ तितक्यात सहदेव पुढे आला कृष्णा मी एक दृश्य पाहिले काय पाहिलं सहदेवा दोन हिरी जवळ होत्या एक कोरडी होती आणि एक फुल भरली होती जवळच्या भरलेल्या हिरीचं पाणी कोरड्या हिरीला जावं की नाही लांबच्या हिरीला चालेल पण जवळच्या हिरीला पाणी जायना हे काय घोळ आहे देवानं सांगितलं हेच कलियुगातला घोळ आहे इथून पुढे जवळच्या माणसाला किंमत राहणार नाही लांबच्या लोकांना कलियुगात किंमत येईल म्हणले सासरवाडी जवळ का मायबाप जवळ आपल्या जवळ कोण किंमत सासरवाडीला आहे का मायबापाला आहे म्हणजे जवळची हिर कोरडी आहे लांबच्या हिरीला पाणी साली सासवा आवडते बहीण भावा तोंडी माती सासू सासऱ्या बहुमान माय बाप मरती अन्नाविन स्त्रियेशी पाठवाची साडी मातानेशी चिंध्या लुगडी मंचकावरी बैसे राणी माता वाहतसे पाणी पुढे होईल ब्रह्मगोल माता पिता तो कोई न माने औरत का बहुमान औरत का बहुमान माता पिता तो कोई न माने औरत को बहुमान औरत को बहुमान आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई होईल ब्रह्मगोळ हे गोळ आहे कोणता माँ बाप को कोई न माने औरत को बहुमा औरत म्हणजे विठाला विठाला ऐका लक्ष देऊन बायकोला मानू नका असं नाही ऐका बरं माझा मुद्दा बायकोला मानू नका असं नाही पण ज्या माईने जन्म दिलाय त्याला विसरू नका एक सांग कळकळीनं सांगत आम्ही वर्षातून 400-500 गाव फिरतो प्रत्येक गावातला आम्हाला निरोप असा मिळते 4-2 तरी म्हातारे म्हणतात महाराज 4 पोरं असून आम्ही दोघंच बाजूला कळशीनं पाण्यानं लाव काय खरे सप्ते वाढलेत पण माईला माय आणि बापाला बाप न म्हणणारा समाज कितीतरी टक्केवारी आता वाढले एक जनाने बाईला एक जनाने बाईला
आबोला धरीला तेने. आज 80% समाज माईला बोले ना मला. माईला अपेक्षा काय असते? फक्त लेकरन आपल्याला बोला. 5,000ची पैठणी बायकोला घ्या. पण एक माझं वाक्य आहे का, 5,000ची पैठणी बायकोला घ्यायला गेल्यावर 500चं लुगडं माईला घ्यायला विसरू नका. ती माई 10 बायला दाखवते. मला काय करायचं होतं की पोरानं मला आणलंय. डोळ्यात पाणी आणून सांगल आणि तिच्या तोंडातून निघालेले शब्द तुमचं आमचं कल्याण करतील. ध्यान ठेवा. फक्त बायाने म्हणा तुमचं पोरग आत्या बाई, तुमचं पोरग या वाटेनं गेलं. मा कुठं गेले? 8 रोजापासून दिसलंच नाही ग. इकडे गेले म्हणतेस. थांब 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 इथं थांबते. घंटाभर माय वाट बघ. ते कुणा आलं सर 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 पुढे चाले. माय म्हणते बाबू 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 पुढे सरकला. मग ते शेजारची बाई म्हणते आत्या बाई घंटाभर वाट बघितलं, तुम्हाला बोललं बी नाही तुमचं पोरग. माय काय म्हणते नका बोले ना माय, त्याच्या मागे गडबड असते. जाई नका गडबडीनं, पण नजर नका होणार दिसलं का नाही. कुठं बी राहावं दुनियावर परे सुखी राहावं त्याला माय म्हणते. काही काही लोकांच्या घरी 25-25 हजाराची कुत्री आहेत, पण माय बाप ठेवाय जागा नाही. विनोद म्हणून ऐकू नका, काळाची गरज आहे महाराज. कुत्र्याला खाला बिस्किट आहेत, माय बापाला खाला भाकरी नाहीत. किती बिस्किट कुत्र्याला चार लाव, शेवटी चावल्याशी राहत नाही. माय बापाला फेकून भाकर वाढा, शेवटी आशीर्वाद दिल्याशी राहत नाही. घरात माय दारात गाय सांभाळा, हेच माझ्या राजाची शिकवण आहे. अरे ज्या राजाने अख्खं आयुष्य जिजामाय साहेबाच्या एका शब्दावर स्वराज्य उभा केलं, त्या छत्रपतीच्या वंशातले आपण एक राजे हो. आपण माईला दुखवीनं हे आपला राजाचा अपमान होऊ शकते. म्हणून आपली माय आपण डोळे भरून पाहावं. डोळ्यात कधीच माईच्या पाणी अजून काय काय महाराज आदर्श लोकांचा घेऊ. किती लोकांच्या घरी जाऊन आम्ही बघायला महाराज. काही काही लोक तर आम्हाला असे भेटाले, महाराज 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 थांबा 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 आमची म्हातारी आले. ती म्हातारी पाया पडा येते की आमच्या महाराज आलेत म्हणून. मग ते काय बघितलं म्हणते तिचं काय मनावर धरू नका, आमची म्हातारी सरकली. काय म्हणाले तिला काय म्हणणार आहे? काहीच म्हणणार. पाया पडते बरे हो का महाराज, कोण्या गावच्या का महाराज. ते बायाचं जुन्या म्हाताऱ्याचं काय बोलणं असते. ते भुकीला वाटा काय म्हणते मनावर धरू नका आणि सरकले. मी म्हणलो आत्ता सरकले आलं, तू जन्मल्या सरकायची पाहिजे होती. तुला नाणीत नेऊन नरडीला नग देऊन फरशीच्या धोंड्याखाली घातली असते का नाही. सरकायला उशीर झाला थोडा तिला. किती लोक बैमान आहेत माय बापावर, किती लोक बैमान. आता मला काल एक म्हणलं आमच्या बापाला कळू का म्हणला, अक्कल नाही म्हणलं आमच्या बापाला. 5 लाखाची बाथरूम बांधणं म्हणला. डोसकर राहावं का नाही म्हणला बापाला. तुम्ही म्हणता म्हणला माय बापाला सांभाळा, माय बापाला सांभाळा, माय बापाला सांभाळा. तुम्ही म्हणाला मग माय बापाला सांभाळावं लागले म्हणला, पण माय बापाला अक्कल राहावं का नाही म्हणला. 5 लाखाची बाथरूम बांधल्या म्हणला. बाथरूम मध्ये जाऊन लगी करावं का नाही म्हणला. हो का कसली भारी फरशी आहेत आमच्या बापानं, इथं लगी केल्या म्हणला. इथं मी म्हणलं तू चांगल्या फरशीवर लगी केलाय बापानं म्हणून 10 बाऱ्या सांगालास. तू लहान होतास तेव्हा बापाच्या मांडीवर 10 बाऱ्या लगी केलास. माझ्या माईनं म्हणला बाथरूम मध्ये संडास करून पाणी टाकायचं करू नये का. मी म्हणलं बाथरूम मध्ये पाणी टाकायचं माईला आता अक्कल शिकवालास. अरे माय पंक्तीत जेवाय बसली होती आणि मांडीवर संडास केलास तर माईनं असे संडास झाकून ठोर किसन बाळगवून खाल्या रे. तेव्हा जर माय म्हणली असते कोर्ट उठलो की जेवू दिला म्हणून. तुम्हाला आता हसू आले. किती शोकांती काय महाराज. किती माणसं आमची माय माणसातूनच गेले, माणसातच न्यायची नव. कामातूनच गेले, 4 माणसात माय म्हणायची लाज वाटते. उगत टीका करतात की माहिती मला. आमचा बाप कामातून काही बापाला माणसाला पोराला हे माझा बाप आहे म्हणायची सांगायला वाटले का. शोभना म्हणला शोभना. आता तो साहेब झालाच नाही. आता तुला
इन करता आले पायात स्वाक्ष घाला आले बुट घाला आले हे पिरा काय आम्ही साहेब नाग हिंडलास की बापाच्या पुढे तवा तेव्हा बापानं शेंबड लेकरू खांद्यावर घेऊन सगळ्या गावात फिरले म्हणजे लेकरू आहे म्हणून. अरे नोकरी लागली तर तोंडी लावून बाजा लावून बापानं पेढे वाटले. आता काताच्या ऑफिसमध्ये बसाले फिरायच्या खुर्ची तर म्हणाले ते माझा बाप नोकरीला ठेवलेला गडी आहे म्हणलं. आमच्या अहमदपूर तालुक्यात गोष्ट घडल्या बरी सत्य गोष्ट पेपरात तुम्ही वाचली असेल. पोरग शिकलं म्हणून पोराला भेटाय बाप गेला मुंबईला. काचाच्या ऑफिसमध्ये पोरग बसलं होतं. पोरग मधून बाप बाहेर बघितला. ते बाप आलाय म्हणून फाटक्या कपड्याचा पोरानं बघतील मग ते शिपायला बोलून घेतलं पोरानं. आपली इज्जत जाते म्हणून काय म्हणाले ते बाहेरून माणूस आले का नाही साहेब नाहीत म्हणून सांग. त्या सेवकाला काय ते गेलं बाहेर. ते म्हातारा म्हणाले फलाना फलाना आमचा सुनील आहे का. कोण सुनील. इथं नोकरीला लागलाय मोठा साहेब झालाय म्हणून. साहेब नाहीत की हो. अहो ते सुनील माझं पोरग आहे हो म्हणाले. ते कोण म्हातार हे सेवक गेलं मध्ये आणि साहेब ते तुमचा बाप आहे म्हणा की हो आणि तुम्ही त्याला हाकलून द्या कसं म्हणाला. ते साहेब काय म्हणला मा बाप असला असते का मला फटक्या कपड्याचा. माझा बाप लय मोठा श्रीमंत आहे म्हणला. माझ्याकडे लक्ष द्यायला बापाला टाईम नव्हता म्हणून हे सांभाळा ठेवलेला नोकरीचा गडी आहे म्हणला. मध्ये आणू बाहेरचे बाहेर हाकलून दे. ते सेवक ते हाताखालच्या चपराशी गेले मामा ते तुम्हाला बाप नाही म्हणाले की हो. म्हातारं होतं खैस. सेवकाला काय म्हणला त्याचा बाप नवर त्याच्या माईचा नवरा आहे म्हणला. विठाला काय केलं ते मीच केलं म्हणाले. वाडा मजा आहे बापाचं काहीच नाही. शेत मजा आहे बापाचं काहीच नाही. काही काही म्हणते धाकल्यालाच बापानं दिले म्हणजे मला काही दिलं नाही. जन्म तरी दिलाय का नाही. मयासाठी माया बापानं काहीच केलं नाही. वाडा मीच बांधला म्हणला. घर मीच बांधले. बैठक मीच बोरं मीच पाडले. डॉक्टर मीच घेतलं. ह्याच्यात बापाचं काहीच नाही म्हणून सांगाले मला दिमाखानं. 4 एकर रान घेतलं म्हणला. माळवच केलं म्हणला. नांदेडला 2 फलाटच घेतलं म्हणला. 2 गाड्याच घेतलं म्हणला. लय काय सांगा बसा महाराज म्हणला. सांगत गेल्या रामायण लय आहे म्हणला. रात्र सरायची नाही म्हणला. उकंड्याची जागा सुद्धा बापाची नाही. त्याच्यात सुद्धा बापाचं काय नाही म्हणला. म्या म्हणलं घर बापाचं नाही. वाडा बापाचा नाही. फलाट बापाचं नाही. तू तरी बापाचा आहेस का नाही रे म्हणलं. ही गरज आहे काळाची. इथून कीर्तन झाल्यावर एकाही माणसाला गुन्हा आला आणि इथून जर गेल्या गेल्या माईला तर तोंडानं माय म्हणून बोललं तर आमच्या कीर्तनाचं सार्थक झालं. काय त्या अक्षिदात गुन्हा आहे की रे बाबा. लग्नाच्या आधी माय 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 म्हणते. एकवर अक्षिदा अंगावर पडल्या हो. तिने कुठे गेले तिने कुठे गेले तिने कुठे गेले तिने कुठे गेले. माय म्हणले मी हाय की रे काय करायचे जेवायचे मला भुकलं. माय म्हणले मी वाढते. कडीन भात जेवाय वाढला. एक घास खाली म्हणे कुणा गेला स्वयंपाक. कडी पातळ झाला भात चिकट झाला म्हणला. माय म्हणले तर याच बायकोने केलाय. तिने केलाय हे म्हणला. कडी पातळ झाल्यापरी चवतार झाल्या म्हणला. नवीन आहे शिकल 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 म्हणाले. कशी चव बदलली म्हणाले. पुढे होईल ब्रह्मगोर. आता मी रातभर बी सांगितलं तर असलंच आहे. 11:15 वाजले. नकुल पुढे आला. देवा मी एक दृश्य बघितलं. म्हणजे काय एक माणूस झाडाखाली बसलं होतं आणि खड्डा करून कुठू लागतं काय कुठू लागतं ते सांगा. एवढं सांगतून थांबतो. हे कलियुगातला घोळा आहे. देवानं सांगितले कृष्ण परमात्म्यानं पांडवाला कलियुगात लोकाला काम करायची वृत्ती राहणार नाही. ऐका आईत बसून खाती सवय लागल आणि आईत बसून खाल्यावर सुद्धा गुणानं बसणार नाहीत. बसल्या बसल्या कुठ खातील म्हणले. ते कुठं लागतं का नाही. ते कुटाले म्हणजे काय कुटाले कुठ खाले. तुम्ही इकडे काय म्हणतात कुठ म्हणता का काय म्हणतात रे ते
कुटाळकी हो काय कुटाळकी एकमेकाच्या विषयी बोलणं त्याला काय म्हणते ते कुटू लागतं का नाही ते कुटाले म्हणजे कुटखाले ते कोच ना हे ना असं केलं त्यानं तसं केलं त्यानं असं केलं हे ना चाड्या करणं लावायला करणं हे वेगळं करणं द्वेष मच्छर करणं एखादी पुढे जाऊ लागले त्याला न बरं वाटणं एखाद्या चांगलं व्हाले त्याचं न बरं वाटणं हे ना असलंच आहे त्यानं तसलंच आहे बसल्या बसल्या एकमेकाविषयी टीका करणं त्याचं नाव कुटखाणं मला माझं स्पष्ट म्हणण्याच्या कीर्तनात एक आहे का सगळ्या पोराला म्हणजे एक वाक्य सांगणार पूर्ण कीर्तन विसरा पण एवढं वाक्य विसरू नका तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल आणि यशाचं शिखर गाठायचं असेल तर एक वाक्य आहे का कधीच कुणाविषयी कमी समजून बोलू नका प्रत्येकाकडे देवाने एक गुण विशेष दिलेला असते कुणाकडे कोणता गुण असते कुणाकडे कोणता असते पण कधीच कुणाची टीका निंदा करू नका कोणताही व्यक्ती त्या ठिकाणावरती योग्यच असते ते दोन लेकरं मृदंग वाजवाले विशेष गुण आहे त्याच्याकडे माझ्याकडे सांगायचा गुण आहे ह्याला कमी समजून जर बोललो त्याने म्हणलं तुम्ही येऊन वाजवा म्हणल्यावर आता हे भजने कीर्तनात आहे मी कीर्तन आहे मी जर भजनाला कमी समजिलं भजने तू हे टाळण तू हे कीर्तन म्हणजे निघून गेले केवढ्या दामाचा महाराजांना पटका घेऊन खारणी तर पडेल की होते महाराजांना भजनाला कमी समजायचं नाही मृदंगाला कमी समजायचं नाही कमी ते मग ऐकणाऱ्याला तुम्ही बी कमी नव्हता तुम्ही हा म्हणून कीर्तन आहे केवढ्या मोठ्या महाराजांना भजने 50-50 उभा केले 4 मृदंग लावले ऐकायच माणूस नाही कसं करावं सांगावं सन्मान ऐकावं खामानं कोणा कोणा सांगा याचा अर्थ कोणीच कोणा प्रत्येकाकडे गुणविषय जनावर गुणवान आहेत ते माणसं गुणवान नाहीत का कोणीच कामाचं नाही असं म्हणायचं नाही कोणीतरी कामाला कुठं तर येतच सगळ्याला सांभाळू लागते हो एक पिदाड आमच्या पैसे आलत पाया पुढच्या म्हणलं पाया पुढते कशी ओळख ठेवलं की नांदेडमध्ये ट्रॉफिक जाम झालते फुल मला तर पुढे गडबड कीर्तनाची त्यानं कुणी कुण बघितलं की पुढे वरात चालू होती नाचुरात ट्रॉफिक जाम झालते ते तिकून आले आमच्या गावाला आलेले महाराज आहेत म्हणलं ते आमच्या ड्रायव्हर म्हणलं आलं बाई म्हणलं येऊ दे रे कामाचं असते म्हणलं ते येऊ दे म्हणलं आलं पाया पुढे दरवाजा काढल्या मला म्हणलं कसं काय थांबला म्हणलं कीर्तन आहे मला ट्रॉफिक आत्ता गाड्या काढतो की म्हणलं पुढे जायचं मोटरसायकलला कशीला धरायचं म्हणजे महाराजाची गाडीला सरक भुकीला म्हणायचं त्याच्या नादी कोण लागल खरंच आहे म्हणलं गाडी भुकीला कॉल झाली 20 मिनिटात गाडी तर नांदेडच्या बाहेर काढून दिली म्हणजे मी म्हणलो असले बी सांभाळावं लागते बाबा कसं असते कोण कधी का मारेल कसं असते देवानं प्रत्येकाला गुण दिला एका दिवशी नवरा बायकोला म्हणला तुला काय म्हणला इथं बसून करून घालायस म्हणला कराय काय लागले म्हणला कमवायची अक्कल पाहिजे बाई म्हणले देवानं तुम्हाला कमवायची अक्कल दिली आहे आणि मला करून घालायची अक्कल दिली आहे तुमच्याकडे कमवायचा गुण आहे माझ्याकडे करून घालायचा गुण आहे तुम्ही तुमच्या जागेवर योग्य घ्या माझ्या जागेवर योग्य नाही नाही कमवायला बी अक्कल लागते बाई म्हणजे भाकर करायला बी अक्कल लागते एका दिवस करून बघा भाकर म्हणले त्याला काय म्हणलं परात घेऊन बसलो काय भाकरीचं पीठ घेतलं परातीत पाणी किती टाकावं पाणी टाकावं माहित आहे पण किती टाकावं माहितच नाही की तांब्यावर पाणी एकटाच टाकले ते झालं पातळ असं घ्याले बाई म्हणले कस घट कसं होईना गेले सरकापलीकडे म्हणले घट कसं भाकर आम्हीच करावं लागते आणि कमाई तुम्हीच करावं ते आणून द्याचं काम तुमचं आणि करून घालायचं काम आमचं तुम्ही तुमच्या जागेवर एक गो आम्ही आमच्या जागेवर एक कोणीच कोणाला कमी समजायचं नाही टीका आनंद आणि इथून पुढे कलियुगात टीका जास्त होईल पुढे होईल ब्रह्मगोळ 4-5 शिक्षक फिरायला निघाले नदीमध्ये नाव होते नावात बसून जाऊ एक नावाडी पाणी ते हाणलं त्याला म्हणाय शिक्षक शाळा शिकलास का नाही हो म्हणला नाही काय जन्माला उपयोग झाला 50% जन्म तुझा वाया गेला पुढे नाव गेलं म्हणा एक गुरुजी म्हणला इंग्रजी येते का इंग्रजी येई ना जन्म 50% वाया गेला एक म्हणला गुरुजी गणित येते गणित ये नाव ये ना 50% जन्म वाया गेला भर धारला नाव लागली वा पोरग म्हणला 50% काय किरकिर लावल्या म्हणलं ते पाण्यानं चाट होतं ना तिला पाण्यात फेकून दे
मला गुरुजी ते पाणी आणायचं पडलं की मला गुरुजी म्हणजे मग मला पवायला येते, मला उडीत पुडीत टाकून पलीकडे निघून जातो, मला तुम्हाला पवायला येतंय का? गुरुजी म्हणले येईना 100% जन्म वाया गेला म्हणले तुमचा. मला पवायचं म्हणलं उडीत टाकलं निघालं पवत. हे गुरुजी म्हणाले आमचं कसं र? हे मला इंग्रजी येतं का इंग्रजी? तुमच्या ध्यानात आले का नाही म्हणाल काय? मी का सांगालो कुणाविषयी टीका करू नका आणि कलियुगात टीका करतील. कृष्ण परमात्म्याने या 5 पांडवाला दृश्य पाहिलेल्या गोष्टी सांगितल्या. देव म्हणले आता चलतो का असा कलियुग येणार आहे, पुढे होईल ब्रह्मघोळ, ऐका कलीचे हे फळ. मग जाता जाता धर्मराजाने देवाला थांबून घेतलं आणि कृष्ण परमात्म्याला धर्मराजाने विचारलं असं होणार आहे म्हणून सांगालास, पण असले आघोर कलियुगात काही चांगली माणसं राहतीलच का नाही? उपाय काही आहे का? त्याला एक उपाय आहे. जा त्याला 2 पाळू असतात. कोणाला? त्याला दळायचं. ते खालच्या पावळ्या खुटा असते आणि वरच्या पावळ्या खुटा असते. ऐका बरं, ही खालची पाळू म्हणजे पृथ्वी आहे आणि वरची पाळू म्हणजे कलियुग आहे. आणि त्या खालच्या पाळूच्या मध्यभागी खुटा असते ते म्हणजे जगाचा आधार. या पृथ्वीचा आधार जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. तुम्ही ध्यान करून बघा, खालच्या पाळूला एक मधला खुटा असते. खालची पाळू म्हणजे पृथ्वी आहे, मधला खुटा म्हणजे देव आहे, वरची पाळू म्हणजे कलियुग आहे. बाईनं दाण्यामध्ये टाकले मुठभर, वरची पाळू कलियुगाची फिरली, सऱ्या दाण्याचं पीठ होतंय. पण काही दाणे पडल्या त्या मधल्या खुट्याला चिटकून राहते. जे दाना त्या मधल्या खुट्याला चिटकून राहिलाय, किती बाई बेजार झाली जात फिरून, बालन बाका होय. नीतिमत्तेनं इमानदार लोक कलियुगात भक्ती करतील, त्याचा कधीच कलियुगाचा असर त्याच्यावर पडणार नाही. अशा घोर कलियुगात सुद्धा तुकोबारला नेण्याकरता विमान आलं. याचं एकच कारण, तुका हरी भक्ती करी, तुका हरी भक्ती करी. ओ तुका
काय सांगतात तुका हरिभक्ती करी शक्ती पाणी वाहे घरी चारी वर्ण 18 याती भोजन करतील एकी पंक्ती. या कलियुगामध्ये एक गुण विशेष आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. आणि म्हणून साधू संतानं नाम सप्ताची परंपरा घालून दिली. 7 दिवसापुरतं तरी अन्नदान ज्ञानदान घडेल म्हणून आपल्या भागात सद्गुरू मोतीराम महाराज झाले, आपल्या भागात श्री गुरु मारुती महाराज झाले, आपल्या भागात कोणजी बापू महाराज झाले. हे महान महान साधू झाले. त्यांनी आपल्याला भक्ती मार्गाला लावलं. हे आपल्यावर त्यांचे उपकार आहेत. म्हणून आपल्या गावचा परमार्थ महंत जीवनदास बाबाजी चुडावेकर यांच्या कृपाछत्राछायेखाली आपला परमार्थ चालू आहे. अशीच बाबाजीची मोतीराम महाराजाची मोठ्या महाराजाची कृपा आपल्या गिरगावर व्हावं आणि आपला परमार्थ अविरतपणे चंद्र सूर्याजप टिकून राहावं ही मोतीराम महाराज चरणी प्रार्थना. हरिभक्तपरांचे रोहिदास महाराज, हरिभक्तपरायण संतोष महाराज, हरिभक्तपरायण समाधान महाराज, आणखी गावातील सगळे भजनी मंडळ, दोन्ही मृदंगवादक, विशेष तरुण मंडळ, कार्यकर्ते मंडळ, माता भगिनी, पुरुष मंडळ, तुम्हा सर्व आई बाबा नी
ऐका कलीचे ऐका कलीचे फळ ऐका कलीचे फळ ऐका कलीचे फळ ऐका कलीचे फळ पुढे होईल ब्रह्मभोळा रे गा होईल ब्रह्मभोळा चारी वर्ण अठरायाती चारी वर्ण अठरायाती पुढे होईल ब्रह्मगोळा पुढे होईल ब्रह्मगोळा चारी वर्ण अठरायाती चारी वर्ण अठरायाती भोजन भोजन करी हा भोजन करी भोजन करी एक पंक्ती हा एक पंक्ती भोजन करी
चारी वर्ण 18 याती भोजन करती एके पंक्ती आसुरा पूजतील रांडा मध्यप्राशीतील पेंधा वाम कवळ मार्जन जन जाईला धपतन तुका हरी भक्ती करी शक्ती पाणी वाहे घरी चारी वर्ण 18 याती भोजन करती एके पंक्ती विठ्ठल कपे कुळी हनुमंत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पुण्यभूमी मौजे गिरगाव या नगरीमध्ये पूर्व हनुमान मंदिर मारुतीरायाच्या पवित्र दरबारामध्ये राजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने गेली 16 वर्षापासून सर्व भाविकांच्या वतीने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आज 5वा दिवस या 5व्या दिवसाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा सद्गुरु मोठ्या महाराजांची मारुती महाराजांची सेवा वैकुंठवासी आमचे आजोबा श्रीराम महाराज या थोर महात्म्यांची ही कीर्तनाची सेवा शिवजयंती मंडळ ग्रामस्थ मंडळ गावातील तरुण मंडळ सप्ताहाचे आयोजक कार्यकर्ते मंडळ गावातील भजनी मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी नवयुवक मंडळी बहुसंख्य उपस्थित श्रोते मंडळी तुम्हा सर्वांच्या वतीनं माझ्याकडे प्राप्त झालेली कीर्तनाची सेवा रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून संपर्क करून इथपर्यंत येण्याचा योग आला. सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव श्रीमंत साधू जगत वंदनीय जगद्गुरु त्रिभुवनातलं भूषण महानामधारक संत श्रेष्ठ तुकाराम महाराज देवकर यांचा 5 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगात पुढे होणाऱ्या कलियुगातील घडणाऱ्या घटनेचा आजच्या अभंगात आढावा घेतात. कलियुगाची माहिती महाराजांच्या अभंगात सांगतात. जसा वेळ मिळेल गुरु महाराज बुद्धी देतील तसं तास 1.5 तास बोलायचा प्रयत्न करूया. विठ्ठला प्रथमतः संपूर्ण या सप्ताहाच्या नियोजन करते कार्यकर्ते मंडळीला परंपरेच्या वतीनं अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. का धन्यवाद? सप्ताह अनेक गावी अनेक खेडोपाडी अनेक ठिकाणी पुष्कळ या भारत भूमीच्या कुशीमध्ये
महाराष्ट्राच्या कणाकणात सूरमावळ्याच्या मनामनामध्ये सर्व जनतेच्या रक्तामध्ये आणि सर्व महाराष्ट्राच्या अंतःकरणात ज्यांनी आपला ठसा उमटवला, ज्या छत्रपतीमुळं वारकऱ्याच्या गळ्यातील माळ आणि खांद्यावरची पताका, छत्रपतीमुळं मंदिरातला देवळातला देव आणि सौभाग्यवतीच्या कपाळावरचं कुंकू शाबुदे असे राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं सप्ताह एक बार जोरदार टाळी वाजवा. आपल्यावर उपकार आहेत महाराज, त्यांचा का सोहळा साजरा करायचा. छत्रपती एक असे राजे होऊन गेले, लक्ष देऊ नका, राजे पुष्कळ झाले पण प्रत्येक राजाला महाराजी पदवी लागली नाही. मी राजे काढून बघा, भरपूर राजे झाले, पुष्कळ राजे झाले, पण दोन राजे असे त्या राजाला महाराज म्हणतात. एक वारकरी संप्रदायातले राजे ज्ञानोबराय आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. दोघच महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आणि शिवाजी महाराज. विठाला विठाला. मासाहेबांच्या डोळ्यातलं स्वप्न साकार करण्याकरता आयुष्यभर झगडले. मासाहेबांना सांगितलं, शिवबा, माता भगिनीच्या कुंकाचं रक्षण करण्याकरता तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. आईसाहेब जीव पणाला लावील परी कुंकाला धक्का लागू देणार नाही. ऐका, स्त्रीचं रक्षण किती केलं राजाने. स्त्रीकड डोळा जर उतरून वाकडा कानोडा करून बघितलं तर हातपाय तोडण्याची शिक्षा राजाच्या काळात होती. मला वाटले आता राजे पाहिजे होते, आता भेवच राहिली नाही की महाराज. आता कुणाला कुणाची मर्यादाच राहिली नाही, म्हणूनच ही अभंग निवडलाय. विठाला विठाला. स्वतःच्या स्त्रीचं रक्षण करेल नवल नाही, परी परक्याची स्त्री जरी आपल्या दारातून उभा राहिली तरी त्या स्त्रीला आईच्या दर्जा देणारा जगात एकच राजा झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी. अशीच आमची आई असते, सुंदर रूपवती. अशी सुंदर जर आमची आई असते तर आम्ही असे सुंदर जन्माला आलो असतो. परक्याच्या स्त्रीला स्वतःच्या आईचा दर्जा देणं तितकं सोपं नाही. आताच्या सध्याच्या काळात माईला माय म्हणाय लोक तयार नाहीत. ते परक्याच्या बाईला कोण माय म्हणाले. विठाला विठाला. या महाराष्ट्रात अनेक लोकांनी राज्य केले, भारतात अनेक राजे होऊन गेले, पण दोन राजे जनतेच्या कायम स्मरणात आहेत. आजही लोक म्हणतात राज्य या रामराजाच. रामराज्य प्रसिद्ध झाले, राम राज्य काय उने. राजा असावा रामासारखा आणि सगळ्याच्या अंतःकरणात एकच भाव आहे, राजा असावा शिवबासारखा. छत्रपती शिवाजी महाराजांनी वारकरी संप्रदायाची कास धरून तुकोबारायाचं मार्गदर्शन हृदयाला लावून स्वराज्यावर राज्य केलं महाराज. शेतकऱ्याकरता, सगळ्या समाजाकरता, सगळ्या जाती धर्माकरता एकत्रित संघटन करून दुधाचा अभिषेक करणारे राजे पुष्कळ झाले, पण रक्ताचा अभिषेक करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. आणि आज आपण जे सुखानं नांदायलो हे राजांचे आपल्यावर उपकार आहेत, म्हणून त्यांची जयंती आहे. एक सांगू, त्यांची जयंती केल्यानंतर त्यांचा फायदा नाही, पण अशा शूरवीरांची, अशा देवदेवतांची, अशा राजे छत्रपती सारख्या महात्म्याची, राजे लोकांची जयंती आपण साजरी करणं. याचं कारण त्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांच्या विचाराची वारसा, त्याच्या विचाराची परंपरा समाजामध्ये जागृत तेवत ठेवणं आणि विस्कटलेला तरुण, आजूबाजूला गेलेला भरकटलेला तरुण या छत्रपतीच्या विचाराच्या छायेखाली आणण्याकरताना अशा व्यासपीठाची,
अशा कार्यक्रमाची, अशा सप्ताहाची नितांत गरज असल्यामुळं तुम्हा सर्व मंडळीला या सप्ताहाच्या बद्दल अंतःकरणापासून धन्यवाद. तेव्हा सर्वांनी राजेचा वर हात करून जयघोष करायचे, दोन्ही हात वर करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठाला विठाला. माझा योग चांगला, गेल्या वर्षीच याचा प्रसंग होता, पण अडचण आली आणि आज बी अडचण येता येता टळली. म्हणजे आज दिवसात 4 कीर्तन झाली, आता आपले 5वं कीर्तन. महाशिवरात्रीचे काल महाशिवरात्र झाली ना, आज पहाटे 4 वाजल्यापासून कीर्तन चालू आहे. आता आज रात्री 12 पर्यंत. आता उद्या आणखी 4 कीर्तन आहेत. परी गिरगावकरांचं माझ्यावरचं प्रेम, गेल्या वर्षी आपसेंडी असून सुद्धा यावर्षी तुम्ही आठवण केली. रामचंद्र पाटला सांगितलं यावंच लागतं. मग मी डायरीच बघितली नाही, म्हणजे तारीख दिली तुमच्या मनावर. म्हणलं कारण काय, गेल्या वर्षी अडचण आली होती, प्रयागराजला गेलो होतो. म्हणून सगळ्या मंडळीला अंतःकरणापासून धन्यवाद. सज्जन हो, तुकोबराच्या अभंगात पुढील कलियुगातील घडणाऱ्या घटनेचा आढावा घेतात. ऐका कलीचे हे फळ, चालू असणाऱ्या युगाचं फळ आहे का, काय होणार आहे पुढे, होईल ब्रह्मघोळ. ब्रह्मघोळ शब्दाचा अर्थ विचित्र घटना, विपरीत गोष्टी, न ऐकता येणाऱ्या, न घडणाऱ्या, न बघण्यात येणाऱ्या गोष्टी पुढे घटना घडत्याल. समाज विस्कळीत होऊन जाईल. कसं होईल, 4 वर्ण 18 याते, भोजन करतील एके पंक्ती, आसुरा पूजतील रांडा, खऱ्या देवाला किंमत राहणार नाही, खोट्या देवाची पूजा करणार, मद्यप्राशीतील पेंदा, मद्यपान करून समाज वाया जाईल. वाम कवळ मार्जन, वाईट मार्गानं वाम मार्गानं समाज जाईल, जग जाईल अधपतन. अशा विपरीत घडणाऱ्या घटनेमध्ये कोण तरुण जाईल, तुकोबाऱ्या सांगतात. तुका हरिभक्ती करी, हरिभक्ती करणारा नामधारक वैष्णव, त्याच्यावर कलियुगाचा असर पडणार नाही. शक्ती पाणी वाही घरी, त्याच्या घरी शक्ती पाणी वाहील, असा या अभंगाचा सरळ शब्दशा भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. काही 10-5 लोक ठोकठो गावागणीस, काही 4-2 माणसं, तोंडावरची माणसं चर्चा करून विचार करू लागले. कधीच बघण्यात येईना ते बघण्यात आले, कधीच ऐकू येईना ते ऐकण्यात आले, कधीच न घडणाऱ्या घटना घडल्यात. आता तुमच्या लक्षात बसलं असं बारकाईने विचार करा. आपल्या लहानपणी होतं ते 10 वर्षाखाली नाही, त्याच्यात जे 10 वर्षाखाली होते ते आता नाही. काल घडलं ते आज नाही, आज घडाले ते न्यारच वाले. दिवसेंदिवस बदलच, अन्नात बदल, खाण्यात बदल, पेण्यात बदल, राहण्यात बदल, लेवण्यात बदल, नेसण्यात बदल, घडघडीला घडीघडीला वेगळंच बघण्यात आली. आता माणसं म्हणत असलं कवा बघण्यात नव्हतं बघा, असं म्हणत का नाही लोक. असं का वाटलं. 10-5 लोक म्हणले आपण तुकोबाऱ्याकडे जाऊ. तुकाराम महाराजाकडे 10-5 लोक गेले. महाराजाला प्रश्न विचारला, महाराज आता असं झालंय तर पुढे कसं होईल. ऐका, प्रत्येक युगाला 4 चरण असतात. आता कलियुगाचं प्रथम चरण चालू आहे. देवोपा अभिषेक करताना म्हणतात बघा, भरत वर्षे, भरतखंडे, जम्बोदीपे, दंडकारण्ये, कलयुगे प्रथम चरणे. हे कलियुगाचं काय प्रथम चरण चालू आहे. प्रथम चरणात इतका बाजार हिसकटलाय, तर पुढे कसं होईल. तुकोबाऱ्या त्याचं उत्तर सांगतात. पुढे होईल ब्रह्मघोळ. ब्रह्मघोळ म्हणजे विपरीत गोष्टी घडणार. काही लोक जाणकार म्हणजे महाराज तुम्हाला कसं माहित, तुम्ही कोण्या आधारावर सांगाला पुढे घडणाऱ्या घटना, तुम्ही कशावर वाचून सांगाला का, ऐकून सांगाला का, बघून सांगाला, तुम्हाला कसं माहित. महाराज म्हणले मी माझ्या मनानं सांगना, मी वाचून सांगना. माझं एकच काम आहे. कृष्ण परमात्मा द्वापार युगाच्या शेवटी धामाला जाताना पुढे येणाऱ्या कलियुगाची माहिती पांडवाला सांगून गेले. ती माहिती सांगताना मी जवळ उभा होतो. म्हणले
काय काय पांडवाचं आणि कृष्णाचा संवाद झाला मी कानानं ऐकलोय ते तुमच्या पुढे सांगायचा प्रयत्न केला. माझ्या मनाचं सांगणं असं तुकोबाऱ्याचं म्हणणं आहे म्हणा की आजच्या अभंगात तुकोबाऱ्याने वार्ताहराचं काम केले. वार्ताहराचं काय काम असते? जाय मोक्यावर जाणं, हा जाय मोक्यावर जाणं, घटनास्थळावर जाणं, त्या घटनेची पुरेपूर माहिती काढणं, ती बातमी छापून आणणं. त्या वार्ताहरानं बातमी छापून आणली, वाचणाऱ्याला माहित होते असं असं घडलं म्हण. तू जाऊन बघितलास का? पेपरावर वाचलो म्हणला. कुठली बातमी जे कुठं प्रसारित व्हायला उपकार कुणाचे? वार्ताहराचे. आता आपण जाऊन बघायला का रात्री मुंबईला खंडाळा घाटात ऍक्सिडेंट झाला म्हणला, 25 माणूस मेलं. तू तर गिरगावात स्वतःच केलं म्हणले का? ठीला बघितलं रे म्हणला बातमी. ह्यानं गेलं नाही, ह्यानं घटना बघितली नाही, कुणा बघायलाच नाही का? बघितल्या ना कुणा? वार्ताहरानं. म्हणून त्या ठिकाणी वार्ताहर जाऊन जशी घटनेची माहिती काढून छापून आणते ना, तसं पांडवाचा आणि कृष्णाचा संवाद झालेला तुकोबारा त्या ठिकाणी हजर होते. तिथली माहिती आपल्याला सांगायची. कसं असते, बातमी छापून आली की कुणाला माहिती होती की शेळ्याच्या मागं राखणार, शेळ्या राखणार सुद्धा म्हणाले लोकसभेत लईच गोंधळ झाला म्हण र. दुसरं मला शेळे हांडर म्हणलं उगा आपलं काय करायचं. लोकसभा निदानसभा घरोघर जे लोकसभा निदानसभा जे पसरली, धुऱ्यावर म्हशी राखणार सुद्धा राजकारणाचे जे गप्पा माराले ते कारण काय? पेपर मध्ये जाहिरात तेच, मोबाईल मध्ये तेच, टीव्ही मध्ये तेच. हे वार्ताहराचे उपकार. तुकोबारा म्हणले द्वापार युगाच्या शेवटी कृष्ण परमात्माने पांडवाला बोलावून घेतलं. धर्म भीम अर्जुन नकुल सेतू या म्हणले इकडे दुष्टाचा संहार करण्याकरता मी अवतार घेतला होता. दुष्ट लोकांचा संहार केला, पुण्यवान लोकांचं रक्षण केलं. आता मी अवतार संपुष्टात आणून उद्या मी निजधामाला जाणार आहे. पांडवानं सांगितलं तुम्ही गेल्यावर आता इथं राज्य कोण करेल? देवानं स्पष्ट सांगितलं आता मजानंतर इथं कलीचं राज्य येणार आहे म्हणले. कुणाचं राज्य? मग आता कसं असते, नवीन राज्य आलाय म्हणलं की पहिलं काम एक करते, पहिल्यानं केल्यालं मोडीत. कोणी असू दे, सरपंच असो, आमदार असो, खासदार असो, पहिले केलेली काम स्थगिती देणं हे आलेल्याचं काम असते का? त्यानं केलंय म्हणून आपलं नाव कसं लागेल? कुठलाही नवा माणूस आला कारभार हातात घेऊन ते जुनं मोडीत. देवानं सांगितलं मी निजधामाला गेलो की कलियुग येऊन राज्य करणार आहे. ते आलं की सगळ्या गोष्टीत बदल होणार आहे. काय काय बदल होणार आहे पांडवाने विचारल्यावर एक अभंग वाचून दाखवला देवानं. ध्यान करून लक्ष देऊन अभंग आहे का नामदेवरायाचा अभंग आहे. नामदेवर आहे देवाचा आणि पांडवाचा संवाद सांगालेत. काही सांगून गेले वचना कृष्ण उपदेशी पंडुनंदना, येते राहता पाविजे बंधना, थोर वर्तमान कलियुगी एकली माझारी, पुत्र पित्याचा वैरी, घरची माता होय कामारी, पुरुषा ते नारी आविरती, वृक्षान येते फळे आटतील धेनू, न पिके महिन वर्ष घणू, या परी आटेल सकळ जणू, ऐसे जग जीवनो बोलिले, पुढे एक घडेला पवित्र, ब्राह्मण सांडितील वेद मंत्र, आचार सांडून होते शूद्र, ऐशा पवित्र कलियुगे, पुढे एक पडेल काळू, चौवर्णाचा होईल एकच मिळू, कोणी कोणाचा न धरते विटाळून, मग गोपाळू निघते झाले देव म्हणले आता मी चलतो. आता हे मला बघू सुद्धा वाटणार नाही. असं म्हणल्यावर पांडव म्हणले देवा कवापासून सुरू होणार आहे? म्हणजे आज रात्री 12 पासून. वडाच्या झाडाला एक साखळ दोराने दांडग माणूस काळ भोर बांधलं होतं. आता मी अवतार संपल्याबरोबर ते सोडणाऱ्या दुनियावर राज्य करणारे त्याचं नाव कलियुग आहे. रात्री 12 वाजता चिरकल झटका देऊन साखळ्या तोडलं, जे पळ जे सुटलं म्हणचाल सकाळच्या परीत होत्याचं नव्हतं झाले. तिकडून ते धर्मराजे आलेत, तिकडून अर्जुनी आलाय, तिकडून सहदेव, इकडून नकुल, तिकडून भीमदादा. कृष्ण काय झालं धर्म? आगट्टीत गोष्ट बघितलो म्हणले, दोन तोंडाचे जनावर बघतील म्हणले मी. हत्ती 2 तोंडाचे, कुत्रे 2 तोंडाचे, बैल 2 तोंडाचे, गाढव 2 तोंडाचे,
दोन तोंडाचे जनावर आतापर्यंत बघण्यात नव्हते. हे दोन तोंडाचे जनावर कोण आहेत? देव म्हणले ये बस सांगतो म्हणले तुला. तितक्यात भीम आला. दादा धर्मदादा काय मी एक गोष्ट न्यारी बघितलो काय राम 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 अंगावर पाखराच्या लिहिलं तर अंगावर राम राम नाव लिहिलेलं पाखरू नालीतलं नासक पाणी पिवलं. हे काय घोळ आहे? देव म्हणले असलाच घोळ आता होणार आहे. थांब बस सांगतो म्हणले तुला. आता हे पाखरू कोण आहे? दोन तोंडाचे जनावर कोण आहे? आता सांगतो तुम्हाला 11 वाजे कोणा मला काय काम आहे आता ते. आधी बेसमेंट तर पक्का करू द्या की एक बार. तितक्यात अर्जुनाला कृष्ण काय अर्जुना? एक गाय रानात चोरला, 10-5 कुत्रे मागे लागले होते. गायला जगणं मुश्किल केलं. असं कधीच बघण्यात नव्हतं. असं बघण्यात आले. म्हणले कुत्रे कोण आहेत आणि गाय कोण आहे? देव म्हणले हेच ब्रह्मगोळ आहे. पुढे होईल ब्रह्मगोळ. नकुला सांगितलं 2 हिरी बघितलो म्हणला मी. एक हिर पाण्याने डम भरली होती आणि एक जवळची कोरडी होती. ह्या हिरीचं पाणी भरले कोरड्या हिरीला जाऊ की नाही? लांबच्या हिरीला चाले. जवळची हिर कोरडी, लांबची हिर. असं का व्हाले? देवानं सांगितलं हेच कलियुगाचा घोळ आहे. तितक्यात सहदेवाला देवा मी एक गोष्ट बघितली मला. झाडाखाली एक माणूस बसलं होतं. पुढे खड्डा करून खड्ड्यात काही नव्हतं पण कुठाय दम नव्हता. उगं सारखं कुठू लागतं. म्हणजे ते काय कुठाले जवळ जाऊन बघितलं तर खड्ड्यात काहीच नाही. कुठाले काम तर नाही. सारखं कुटाकुटी कराले. कुटाले काय? देव म्हणले असलाच कुटाणा आता होणार आहे कलियुगात. हे तुला बस म्हणले. असं 5 भावायला पुढे बसून घेतलं म्हणा की धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव याचे 5 पांडवाला देवानं बसून घेतलं. आणि तुम्ही काय काय गोष्टी बघितल्या मी सांगतो ऐका म्हणले. आता ऐका कलीचे आपल्या कृष्ण राज्यामध्ये असत्याला थारा नव्हता. परंतु कलीच्या राज्यात सत्यवादी लोकाला थारा राहणार नाही. हर माणसाला 2 तोंड होतील. म्हणजे 2 तोंडाचे जनावर बघितले का नाही? जनावर म्हणजे कोण आहे? हर माणसाला 2 तोंड. धर्मराज म्हणजे माणसाला तोंड एकच राहते की? तोंड एकच राहील म्हणले पण एकाच तोंडानं 2 जबानी बोलेल म्हणले. हे 2 तोंडाचे हत्ती जे बघितलास की नाही हे सगळे कलियुगातले राजकारणी पुढारी लोक आहेत म्हणले. कोण्या पक्षातून निवडून येईल आणि कोण्या पक्षात जाईल काहीच नियम राहणार नाही म्हणले. सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, संध्याकाळी न्यार दुसऱ्याच पक्षात आले म्हणले. कार्यकर्ते झेंडे बदलू बदलू बेजार आहेत. टिकूर तेच आहेत फक्त झेंडे काढालेत. आणि ते कार्यकर्तेच म्हणायत कोणता झेंडा साहेब या पक्षातून आले त्या पक्षात गेले. एक कोण आले तिकडे गेले. 2 तोंडाचे हत्ती. कुणाचाच कुणावर भरवसा नाही. कुणाचा कुणावर विश्वास नाही. निवडून येण्याच्या आधी नाराज बोलणार, निवडून आले की नाराज बोलणार, स्टेजवर नाराज बोलणार, स्टेजवर उतरले की नाराज बोलणार आणि पुन्हा मी कवा बोललो होतो म्हणणार. हे 2 तोंडाचे हत्ती. कोण्याच पुढारी विश्वास ठेवू नका. राजकारणामधला मेन महत्वाचा पॉईंट सांगतो. राजकारणामध्ये विश्वास नसतो. आमदाराच्या पोरानं बापाला म्हणलं बाबा तुम्ही कवा तरी घरी बसणारा म्हणा मला बी राजकारण शिकवा की. बाप म्हणला चल. 4थ्या मजल्यावर नेलं पोराला आणि टाक म्हणला खाली उडी. कुणा म्हणलं? आमदारानं. कुणाला? त्याच्या पोराला. टाक उडी खाली.
आणि हातपाय मोडल की तुझ्या मागं मी हाव की म्हणला, काळजी करू नका टाक उडी म्हणला, तुझ्या मागं मी हाव की, मी असल्यावर तुला काय घोर आहे म्हणला. पोरानं टाकलं उडी. एक पाय मोडला, एक हात मोडला, हाताला प्लास्टर केलं, पायाला प्लास्टर केलं, दवाखान्यात पोरगा ऍडमिट होतं, बाप फुलाचा गुच्छ घेऊन गेला. पोरग म्हणलं बाबा तुम्ही असल्यावर मला काय घोर आहे म्हणला होता, आणि तुम्ही उडी टाक म्हणला, माझा हात पाय मोडला की बापानं सांगितलं हे राजकारणातला पहिला धडा आहे म्हणला. हे जन्म दिलेला बाप जर म्हणला तुझ्या माग मी हा होय पुढे, सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही, हे पहिला धडा आहे. दुसरा शिकवू का म्हणलं, नका 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 म्हणलं. एका धड्यानंच हातपाय मोडलाय म्हणलं. कुणाचाच भरोसा नाही. मी माझ्या मनानं सांगना तू कोबर आहे म्हणले, सबे आत लटकी वाही, लटकी वाही, नारायण नाही त्या, नारायण नाही त्या. सभेतून बाजूला गेले की नारळ बोलणार. हे धर्मराज दोन तोंडाचे हत्ती म्हणजे पुढारी, दोन तोंडाचे बैल म्हणजे माणसं. पुढाऱ्यानं लबाड बोलू जा, त्याचा खानदानी धंदा काय. उगा आपण तरी ताळ्यावर राहू की म्हणालो, आपण तर खरं बोलालो. कुणालाच नाही म्हणे ना, कोण निव्याले की हेच करायला. कसलं बी येऊ द्या, मी तुझा सांग म्हणाले. दोन्हीकडचे दाम घ्याले. 15 दिवस पिऊन फुल फिराले. मत्ताच्या दिवशी कुठं पिऊन पडाले की दोघालाही मत टाके ना. कोणी बी आलं इतकंच होतं की म्हणाले. थोडं तरी धोरणात राहा की म्हणालो. कलियुगातला घोळ म्हणजे काय, हेच घोळ आहे. कुणाचाच कुणावर विश्वास नाही. सकाळच्या पर वेगळंच बोलणार, दुपारी वेगळंच बोलणार, दिवस मावळला की वेगळंच बोलणार, चौकात न्यारच बोलणार, गावात न्यारच बोलणार, शिवारात गेलं की न्यारच बोलणार. चहा पाजलं की मी तुझं साव म्हणाले, दूध पाजलं की तुझा साव म्हणाले. क्वार्टर दिल्यावर तर घोरच नाही हो, बघायचं कामच नाही. मतदान आता आम्ही कोण्या पक्षाचे नाही, तर मतदान हे दान असते. कुणाला बी द्या, हे तुमच्याकडे स्वतंत्रता आहे. ह्याच पक्षाला द्या असं नाही. माणूस पटला त्याला द्या, पण एक बार देतो म्हणलं की त्याला द्या. भजन म्हणजे काय असते, गळ्यात माळ घातली कपडा गंध लावला म्हणजे परमार्थ होते का. दिल्याली जबान मर्जे कोणाच सांभाळणं मोठा परमार्थ आहे हो. मी तुमच्या जवळचा आहो, माझ्याकडे एवढं बघावा ते म्हणून साहेबाची गाडी गावात आली. 50 माणसं जमले, हार घालणं, शाली घालणं, गुलाल लावणं, अख्खं गाव तुमच्या मागामले. साहेब काळजी करू नका, तुमचं आलं चीज झालं. साहेब बी खुश झालं. आपलं चिन्ह ध्यान ठेवा म्हणलं. आपलं चिन्ह आहे म्हणला कोल. लोक म्हणले कोल्याचा विजय असो, कोल्याचा, आमचे मते कोल्याला. त्या साहेबाची गाडी बाहेर गेली. त्या विरोध पक्षाच्या साहेबाची गाडी गावात आली. माणसं तेच पहिल्या साहेबाचा सत्कार करायला होते का नाही, तेच. बरं झालं ऐन टायमाला तुम्ही भेटला म्हणजे मी तुमच्याकडे जातो, तुमच्या जवळचं आहे, माझ्याकडे ध्यान ठेवा, मिस कॉल द्या, मी तुमचं काम करतो, तुमचं काम आवडू दे ना, एवढी बरं मला गुलाला. मग ह्या लोकांनी म्हणावं की फलाणे साहेब आलते, आमची जबान गेले, तुम्हाला याला उशीर झाला, आता आम्ही यंदा तुमचे नाही, पुढच्या पंचवार्षिकला तुमचा विचार करू, आता आमची जबान गेले. कुणाला गेले? कोल्याला. कुणाला गेले?
असं कुठं म्हणाले? हो साहेब, काळजी करू नका. अख्खा गाव तुमच्या मागे तुम्हाला आज बोलायला लागला, त्याला हार घालणं, शाली घालणं, ते बी खुश. एवढं गाव पाठीमागा म्हणलं अजून मला बोलायला. ते म्हणाले मग आपलं चिन्ह ध्यान ठेवा, आपली निशाणी आहे कुत्र. माणूस कुत्र्याला ध्यान ठेवा. कुणाला ध्यान ठेवा? कुत्र्याचा 15 दिवस गाव. उद्या मतदान 2 रोज म्हणलं की दोन्ही साहेबाच्या गाड्या एकदाच गावात आल्या. माणसं तेच आता कुणाचं मनावर म्हणले. त्याच्यात एक काय म्हणलं, आपल्याला काय करायचं रे, निमे तिकून व्हा, निमे इकून व्हा. ह्या बी साहेबाचा इजे असो, ते म्हणा त्या बी साहेबाचा इजे असो, आमचे मते कोल्या कुत्र्याला आमचे मते कोल्ह्याचा विजय असून कुत्र्याचा. तुम्ही हसा म्हणून मी गोष्ट सांगितलो नाही, असलं व्हालंय म्हणून सांगालो. विठाला विठाला. कुणाचाच एक सांगू, कुणाजवळ तरी 4 गोष्टी इमानदारीनं सांगा, मन मोकळं करा म्हणून जाताल तर आता सध्या विश्वासाचा माणूस कुणा तरी खांद्यावर मुडकं ठेवून रडावं असा माणूस तुम्हाला सापडणार नाही. सगळे 2 तोंडाचे. तुमच्या पुढे जाऊन त्याच्यापाशी म्हणा की असं असं झालं रे, ते पुढचं काम असलं. ह्याला काय वाटणार, आपल्या जीवाचं सगळं उघडून दाखवते. भक्तीला गेलं हो, हे ऐकणार का म्हणते असलंच पाहिजे म्हणते. याचा अर्थ असा आहे, 2 तोंडाचे जनावर ब्रह्मघोळ जे म्हणलो की नाही, हेच घोळ आहे. जाऊ द्या, बाकीचे लोक सोडून द्या. माळकऱ्याने, भजनात राहणाऱ्याने आणि परमार्थाच्या वाटेवर चालणाऱ्या तरी इमानदारी सांभाळव. माईचांड्र, देवाचांड्र, गळ्याचांड्र, महादेवा शपथ म्हणाले कुणाचीच कडब्याची पिणीट होईना, कुणाचा धुराट होईना, कुणाचा रस्ता पडल्याला शेंट होईना. आता पंढरपूरला जाणारे माळकरी का बिनमाळकरी 95% सगळे अर्ध्या तिकटाचे. इमानदारनं कुणाचंच वय झालं नाही. एस टी कंडक्टर ड्रायव्हरची भेट घ्या, किती काम ते महाराज उगं पंढरपूर गाडी आम काही म्हणाय नाव म्हणला. निव्वळ 40च्या आणि 60चं करून घेतले आणि 60च्या आणि 75चं फुकटच. याचा अर्थ असा आहे, काय काय रामराज्यामध्ये इमानदारी होती महाराज. कुंभकर्णाचं रामाचं युद्ध सुरू असताना एक वानर गेलं जवळ. बारकुस होतं पण वानर भारी होतं, शेंटेड. त्याला अत्तर मारायची गरज नव्हती, त्याच्या अंगाचाच अत्तर होता, शेंट. सुगंध नवीन नवीनच सुगंध येऊ. त्याचं नाव गंधमादन. त्याचं काय नाव? टुन उड्या मार दिलं, त्याचं खांद्यावर बसलं. कुणाच्या? कुंभकर्णाच्या. असं कुंभकर्णानं बघितली वास आला. कशाचा वास आला म्हणलं, धरला असं मोठं. असं हे वानर दिसलं, त्याच्या कपाळावर लिहिलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. कुंभकर्ण का म्हणाले, अत्तर मारायची खर्च करायची गरजच नाही म्हणला. ह्याला संघ जो ठुलो लई जमणार आहे म्हणला, पण काय करावं म्हणला. हे विरोध पार्टीचे दिसाले म्हणला. माणूस भारी आहे पुरे आपला न हो केलं म्हणला. त्याला आपल्याकडे वडायचं बघावं लागते म्हणला. मग त्याला म्हणाले, म्या कोण आहे ओळखीलास का? ते वानर काय म्हणलं, ओळखूनच जवळ आलो म्हणला. मला कुंभकर्ण म्हणते ठाव आहे की म्हणला. तू माझ्या मुठीमध्ये येस? हो म्हणला. म्या मूठ दाबल्यावर मरतोस कवा बी एकदाच मरायचे म्हणला. कसं बोलायला ध्यान करा. आणि तुला मी जीवदान दिल्यावर तू या मनावर म्हणला. मग एक काम करावं, ते काय, कपाळावरचं श्रीराम जय राम नाव मोडावं लागते. आणि रावण कुंभकर्ण लिवलास तुला मारीना जिवंत सोडतो म्हणलं. असं म्हणल्यावर वानर हसलं. म्हणला पारापाराला बदलाय काय माणूस हाव का. ध्यान करा.